अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली। इथे सासरच्या मंडळींनी एका विवाहित महिलेचा भयावह अंत केला। संबंधित महिला मंगळवारी दुपारी स्वयंपाक करत असताना नवऱ्यासह सासरच्यांनी तिला जाळून मारलं। या प्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। पोलीस घटनेचा पुढील तपास करतायत। कीर्ती धनवे असं हत्या झालेल्या 22 वर्षीय महिलेचं नाव। ती ठाण्याजवळील उल्हासनगर येथील रहिवासी होती। 1.5 वर्षांपूर्वी तिने अहिल्यानगर जिल्ह्यातील वडगाव येथील रहिवासी असणाऱ्या अनिकेत धनवे नावाच्या तरुणासोबत विवाह केला होता। दोघांच्या लग्नाला घरच्यांनी विरोध केला होता, तरी दोघांनी कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केलं। दोघांच्या प्रेमविवाहाला 1.5 वर्षही पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आरोपी अनिकेतचं कीर्तीवरील प्रेम कमी झालं। त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांशी मिळून कीर्तीला जाळून मारल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 1.5 वर्षांपूर्वी वडगाव येथील अनिकेत धनवे आणि उल्हासनगर येथे राहणारी कीर्ती धनवे यांचा प्रेमविवाह झाला होता। अनिकेत आणि कीर्ती यांचे लग्नाच्या पूर्वीपासून जवळचे नातेसंबंध होते। प्रेमविवाह केल्यानंतर त्यांचे रीतसर लग्न लावून दिले। मात्र विवाहितेच्या सासरच्यांनी तिला सून मान्य केलं नाही। तिला सासरच्यांकडून सातत्याने जाच सुरू होता। याच कारणातून सासरच्या लोकांनी कीर्तीला जाळून मारलं। मंगळवारी दुपारी कीर्ती शेतातील छप्परामध्ये स्वयंपाक करत होती। याचवेळी सासरच्यांनी तिला जाळून ठार केलं। या प्रकरणी नवरा अनिकेत अंकुश धनवे, सासू करुणा अंकुश धनवे, सासरे अंकुश सोनाजी धनवे त्यांनी त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने जाळून हत्या केल्याची फिर्याद विवाहितेचे वडील संतोष विठ्ठल अंगरख यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे। या घटनेचा पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत।